9 न्यूज महाराष्ट्र आयोजित गोदा सन्मान पुरस्कार सोहळा 2024 शुभ हस्ते राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीशजी महाजन, विशेष अतिथी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री दादाजी भुसे आणि आमदार बच्चूभाऊ कडू, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार सोहळा। सोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी। लक्षात असू द्या, 2 मार्च 2024 सायंकाळी 5 वाजता, ठिकाण रामकुंड पंचवटी नाशिक। आयोजक किशोर बिलसरे, अशोक कुटे, चिराग शर्मा। खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून उभारलेल्या रेल्वे व्हील कारखाना रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राकडून राज्यासाठी यावर्षी 15,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नाशिक रोड पंतप्रधान पदावर मोदीजी विराजमान होण्याअगोदर काँग्रेसच्या 62 वर्षांच्या कालखंडात शेवटी म्हणजे सन 2009 पर्यंत केंद्राकडून राज्याला अवघ्या 1000 कोटींच्या आत निधी मिळत होता। अवघ्या 9 वर्षात पंतप्रधान मोदींनी हा आकडा तब्बल 5,500 कोटी इतक्या उच्चांकावर नेला असल्याचं सांगत रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक येथे उपलब्ध असून पुढील काळात अजूनही काही महत्त्वाचे प्रकल्प नाशिक येथे होणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले। खासदार गोडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष सुनील आडके, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण टिदमे, आयमाचे धनंजय बेळे, नगरसेविका जयश्री खरजूल, नितीन खरजूल, शिवाजी गांगुर्डे, आर.डी. धोंडगे, पंडित आवारे, बाजीराव भागवत, हरीश भडांगे यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नरेश पाल सिंग, अनंत सदाशिव, इटी पांडे, अलोक शर्मा, नारायण बावस्कर, नरेश शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी खासदार गोडसे यांनी व्हील रिपेअरिंग कारखान्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत प्रस्तावित नाशिक पुणे लोहमार्गासाठी 2,500 कोटी, कोच रिपेअरिंग कारखान्यासाठी 45 कोटी, तर सोलापूर येथील फायरिंग रेंज नाशिक रोड येथे शिफ्टिंग करण्याकामी 6 कोटी रुपयांच्या निधीला केंद्राने मान्यता दिल्याचं स्पष्ट करण्यात आलं। आपल्या सर्वांसाठी आज अतिशय आनंदाचा क्षण आहे। तो यासाठी का गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 1983 साली त्यावेळेचे तत्कालीन रेल्वे मंत्री मधुकर दंडवते साहेबांनी याच ठिकाणी जवळजवळ 250 एकर जागा ही आरक्षित केली रेल्वेसाठी आणि या ठिकाणी रेल्वेचे इंजिन्स बनतील आणि 10 ते 12,000 कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळेल या उद्देशाने खऱ्या अर्थानं 250 एकर जागा ही आरक्षित केली गेली होती। परंतु जसजसे मंत्री बदलले, केंद्रीय रेल्वे मंत्री, तसतसे रेल्वेच्या संदर्भातील सर्वच प्रकल्प ज्या त्या राज्यांमध्ये निघून गेले आणि गेले 40 वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण या ठिकाणी झालं नव्हतं आणि आज गेले 40 वर्षानंतर व्हील रिपेअरचं वर्कशॉपचं सुरुवात या ठिकाणी झाली आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण सातत्यानं दानवे साहेब ही जागा जी आहे ही 250 एकर जागा त्यावेळेस इंजिन बनवण्यासाठी घेतली होती, परंतु बाकीचे प्रकल्प इतर वेळेस मग जसजसे रेल्वे मंत्री बदलले तर तसतसे निघून गेले। परंतु या ठिकाणी जर आपण सगळीकडे जर बघितलं 250 एकर जागेमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे या ठिकाणी रस्ते, इलेक्ट्रिकसाठी पूर्वी रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार यांचे वेगवेगळे अर्थसंकल्प सादर होत असे। रेल्वेला मिळालेल्या महसुलात केंद्र सरकार आपला अल्पसा निधी टाकत असे। परिणामी तोकड्या निधीचं बजेट सादर होऊन प्रस्तावित कामे मार्गी लागण्यास मोठा विलंब व्हायचा। परंतु पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यापासून एकच अर्थसंकल्प सादर होतोय।
गेल्या वर्षी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांचा निधी केंद्रानं बोर्डाला दिला. यामुळे रेल्वे संबंधीच्या प्रकल्पाची कामं देशभरात वेगानं सुरू असल्याची माहिती नामदार दानवे यांनी दिली. सन 2047 साली देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होत आहेत. जगातील विकसनशील देशात भारत अव्वल क्रमांकावर येण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान मोदीजी अहोरात्र काम करतायत. परिणामी 2047 सालापर्यंत भारत देश जगासमोर निश्चितच एक विकसनशील देश म्हणून उदयास येईल अशी ग्वाही यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जितेंद्र नरवाडे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.